नमस्कार, मी रचना लचके वागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत इस्लामपूर सांगली येथील एक तरुण उद्योजक आहेत, जे कृष्णा ट्रेडर्स आणि सनराईज रिसॉर्टचे डायरेक्टर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत अनिकेत ते. नमस्कार. 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 365 दिवस 365 स्टोरी या तुमच्या उद्योग चळवळीमध्ये तुम्ही मला इन्व्हॉल्व केलं, याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार मानतो. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. तसं आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे तुमच्याबद्दल, पण आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल माहिती असू दे, म्हणून सांगा. मी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आमच्या इस्लामपूर या शहरामध्ये राहतो. माझ्या फॅमिलीच्या बॅकग्राऊंडच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे वडील रिटायर्ड प्रिन्सिपल, त्यांचं नाव महेंद्र टिळे. रिटायर्ड प्रिन्सिपल 7 ते 8 वर्ष झाले रिटायर्ड झालेत. माझी आई हाऊसवाईफ आहे. हेमा टिळे, सौ हेमा टिळे. माझी सिस्टर ही डॉक्टर आहे आणि माझ्या पूर्ण वाटचालीमध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे. कारण अनेक वेळेला अ, ज्या ठिकाणी मला जिथं अडचणी यायच्या त्या ठिकाणी मला तिनं प्रत्येक वेळेला मदत केलेली आहे. ती स्वतः डॉक्टर आहे. डॉक्टर जुरिता टिळे भावसार. ती कोल्हापूरला असते. आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यामध्ये जी मोलाची साथ, तुम्ही जसं अमित सरांना आणि अमित सर जसं तुम्हाला साथ देत आहेत, तशी माझी मिसेस, जिचं माझं नुकतंच 2 वर्षापूर्वी लग्न झालं आणि आमची 12 वर्षाची लव्ह स्टोरी आहे. ती माझी मिसेस अश्विता टिळे, जी पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. तिचं पण माझ्या या पूर्ण वाटचालीमध्ये खूप महत्वाचं योगदान आहे. तुमचे 2 कंपनीज आहेत, एक कृष्णा ट्रेडर्स आणि सनराईज रिसॉर्ट. तर कृष्णा ट्रेडर्स मध्ये नक्की तुम्ही काय करता, काम करता त्याच्याबद्दल थोडं सांगा. कृष्णा ट्रेडर्स पलूस, कृष्णा ट्रेडर्स पुणे आणि एसकेटी ग्रुप ऑफ कंपनीज पलूस या 3 शोरूमच्या माध्यमातून आपण पूर्ण टाइल्स आणि ग्रॅनाइट ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. टाइल्स हा व्यवसाय तसं म्हटलं तर मक्तेदारी ही इतर समाजाची होती, परंतु या व्यवसायामध्ये आम्ही बऱ्यापैकी नाही म्हटलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 ते 35 शोरूमला टाइल्स आणि ग्रॅनाइट सप्लाय करतोय. यामध्ये अगदी 2x2 पासून आमच्याकडं 4x8 पर्यंतची व्हरायटी होलसेल रेटमध्ये, बल्क क्वांटिटीमध्ये, रेडी स्टॉकमध्ये आपल्या पलूसच्या पुण्याच्या शोरूमला अवेलेबल असू शकते. हा व्यवसाय तसं म्हटलं तर 20 वर्षांपूर्वी माझे पार्टनर अनिल सूर्यवंशी यांनी स्टार्टअप केला. त्याच्यानंतर 2015 मध्ये मी त्यांच्याशी जोडला गेलो. त्यांचा एक विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला आणि त्या निमित्तानं आमची मैत्री ही पार्टनरशिपमध्ये कन्व्हर्ट झाली आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्रित बिझनेस करू लागलो. आणि आज त्यांच्या आशीर्वादामुळे म्हणा किंवा त्यांच्या असलेल्या विश्वासामुळे म्हणा, आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं बिझनेस रन करताना आपण पाहू शकता. आज बोला. कृष्णा ट्रेडर्स मध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातनं तुमच्याकडे ग्राहक येतात. तर त्याची काय खासियत आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. याचं कारण असं आहे की माझ्या पार्टनरचा बॅकग्राऊंड जर का बघायचं झालं तर त्यांनी एक मिस्त्री कामापासून सुरुवात केली. एक लेबर हेड म्हणून ते काम करत असताना अतिशय शून्यापासून किंवा अतिशय कष्टातनं त्यांनी हे शोरूम उभा केलं. उभा करत असताना त्यांच्या लक्षामध्ये एकच गोष्ट आली की आपण कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याकडनं अवास्तव व्हॅल्यू घेतली जाते एखाद्या वस्तूची. फॉर एक्झाम्पल टाइल्स इंडस्ट्री ही अशी आहे की त्यावर कुठं प्राइस टॅग नसतो आणि त्यामुळं काही ब्रँड्सचं नाव दाखवून किंवा काही अनेक गोष्टी दाखवून किंवा व्हरायटी दाखवून अनेक वेळेला अनेक लोकांना अनेक प्रकारे एक प्रकारे लुटण्याचं मी म्हणणार नाही, परंतु जास्त अवास्तव किंमत घेण्याचा प्रयत्न आधी केला जायचा. त्यामध्ये त्यांनी मोरबी घातलं. मोरबीमध्ये जाऊन पूर्ण डीपमध्ये नॉलेज घेऊन टाइल्स नेमकी कशी तयार होते, तिथं प्रोडक्शन काय आहे आणि इथं आपण कशा पद्धतीने ते सेल करू शकतो. म्हणून आम्ही बल्क क्वांटिटीमध्ये ते पर्चेस करायला लागलो आणि ते या पद्धतीनं या पलूसमध्ये आणून सेल करायला लागले. तसं पाहायला गेलं तर पलूस आमचं हे मध्यवर्ती ठिकाण आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर याच्या मिडवेला आमचं पलूस हे बिझनेसचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातनं कस्टमर, रचनाताई तुम्ही म्हटलात की कसा येऊ शकतो. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, की तुमच्या मुंबईमध्ये जर का मला कमोड द्यायची असतील, तर जॅग्वार किमतीचं किंवा बाकी कुठल्याही कंपनीचं जे कंपनी आउटलेट जे येतं, ते कमोड सुद्धा आम्ही अतिशय 10 ते 15 कमोड जरी दिली, तर सुद्धा तुम्हाला मुंबईच्या पेक्षा 50% कमी रेटमध्ये तुम्हाला आपण देऊ शकतो. 2x4 च्या आत आमच्याकडे व्हरायटी नाही म्हटलं तर जवळपास 200 ते 250 चा रेडी स्टॉक
एवढी व्हरायटी आपल्याला बघायला मिळू शकते. 4x6 ची व्हरायटी आपल्याला बघायला मिळू शकते. 32-64 ची व्हरायटी आपल्याला बघायला मिळू शकते. या मी तुम्हाला सायझेस सांगितल्या. आपण एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर ज्या सायझेस अवेलेबल असतात, त्या 4x6 असतात किंवा 32-64 म्हणजे 3.5 बाय 5.25 ही साईज असते. आपण त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतो. पण आपणाला कधी सुद्धा असं वाटत नाही, की ही टाईल आपल्या घरामध्ये पण असू शकते. याचं कारण एवढंच आहे, की माणसाला काहीतरी नवीन दिसलं, की त्याचं कुतूहल वाटतं, परंतु ते आपल्याकडे काय येऊ शकणार नाही, हा विचार ती व्यक्ती करू शकत नाही. परंतु हा विचार मात्र या ठिकाणी आमचे पार्टनर अनिल सुरवंशींनी केला आणि त्यांनी बल्क प्रमाणामध्ये पर्चेस करत असताना अतिशय कमी रेटमध्ये ते आपल्याला कसं अवेलेबल करता येईल आणि कस्टमरला कसं त्याचं सॅटिस्फॅक्शन देता येईल, याच्यासाठी आम्ही रेडी स्टॉक डिस्प्ले आमच्या पलूसमध्ये उभा केला. जवळपास पलूसमध्ये असलेलं आपलं कृष्णा ट्रेडर्स हे शोरूम सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शोरूम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 1 एकरमध्ये आपण हे शोरूम कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. त्या शोरूमच्या ओपनिंगला तुम्हीही होतात. त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे आणि याची व्याप्ती जवळपास जसं तुम्ही म्हटलात, की पश्चिम महाराष्ट्रातून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या 5 जिल्ह्यातून कस्टमर येऊ शकतो. 150 रेडियसचा डिस्टन्स असणारा आमचा डेलीचा कस्टमर म्हणजे साताऱ्यातनं कस्टमर आम्हाला आहे. इकडनं महाबळेश्वरनं आम्हाला कस्टमर आहे. वेळाच्या आराम रिजन्सी पासून आम्हाला कस्टमर आहे. पुण्यातनं कस्टमर आम्हाला चांगले येत होते. परंतु पुण्यामध्ये आम्ही आमचं शोरूम उभा केलं. त्या ठिकाणी आमचे सुमित साळुंखे म्हणून आमचे बिझनेस पार्टनर आहेत ते तो बिझनेस आपला रन करतात. आमच्या पलूसमध्ये आता तर आम्ही 2 शोरूम्स ओपन केलेले आहेत. म्हणजे कृष्णा ट्रेडर्स हे आम्ही स्वतः म्हणजे अनिल सुरवंशी स्वतः त्यामध्ये लक्ष घालायचे. त्यांच्या मिसेस 2016 पासून कंटिन्युअस जसं तुम्ही उद्योग चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना जो प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे, त्या अर्थसंकेतच्या माध्यमातून रचनाताईंचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय किंवा लोकांना त्या माहिती आहेत. त्याच पद्धतीनं या टाइल्स इंडस्ट्रीमध्ये भारती सुरवंशी हे नाव हे अतिशय विनम्रपणे घेतलं जातं. त्याचं कारण एवढंच आहे, की 2016 पासून त्यांनी एक खूप चांगली साथ ही अनिल सुरवंशींना दिली, आम्हाला दिली आणि त्यांच्या गाईडन्स अंडर आपण हा बिझनेस रन करत असताना पलूसचं जे शोरूम आहे ते जवळपास 1 एकरमध्ये शोरूम आहे. एवढं शोरूम रन करणं हे सोपं नसतं कारण जवळपास 400 ते 500 व्हरायटी आपण ठेवतो आणि त्या 400 ते 500 व्हरायटीजमध्ये त्या ठिकाणी असलेलं ते प्रत्येक व्हरायटीचं आपण जर का स्टॉक काढायला गेलो, तर तो स्टॉक काही हजारात येतो. तो मेंटेन करणं आणि कस्टमरला सॅटिस्फाय करणं हे सोपं नसतं. परंतु हे प्रामाणिकपणे काम हे त्यांच्या मिसेस हे आत्तापर्यंत करतायत आणि आमची सगळ्यांची एक टीम तयार झाली. कारण बिझनेस हा कुठल्या एकट्याच्या मालकीचा नसतो किंवा एकट्यामुळे मोठा होत नसतो. यासाठी टीम लागते. आमचं सॅनिटरी डिपार्टमेंट सांभाळणारा अनिल सुरवंशींचा भाचा अमित हा खूप चांगल्या पद्धतीनं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सॅनिटरी सप्लाय करतो. मी अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू शकलो, की तुमच्या मुंबईमध्ये एवढं सगळं मिळू शकेल, एवढ्या कमी रेटमध्ये होऊ शकेल. कारण की तो त्यामध्ये एक्सपर्ट झाला. अनिल भाऊंनी आमच्या टाइल्समध्ये मास्टरी केली. म्हणजे त्यांचं शिक्षण फक्त 3री-4थी पास ते होते. परंतु पी-एच-डी मात्र त्यांनी टाइल्समध्ये केलेली होती. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी टाइल्स आणि ग्रॅनाइटचा सप्लाय ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी किमतीनं आम्ही करत असतो. म्हणजे एक युनिट आम्ही डिव्हाईड करून घेतलं. टाइल्स एकानं बघायच्या, ग्रॅनाइट एकानं बघायचं, सॅनिटरी एकानं बघायचं, परंतु बिझनेस एकत्र करायचा. एकानं एकात परफेक्ट झालं, तर लोकांना 100% सेवा देऊ शकतो. हे सूत्र आम्ही आमच्या बिझनेसमध्ये डेव्हलप केलं. हेच मॉडेल आम्ही पुढे जात असताना आज पलूसमध्ये दुसरं शोरूम आम्ही येत्या 2 महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं घेतोय. आपण त्या शोरूमच्या उद्घाटनाला नक्की असाल किंवा आपल्याला जे आता आपले प्रेक्षक आहेत किंवा जे मला ऐकणार आहेत, त्यांनाही मी हक्कानं सांगेन, की अर्थसंख्येच्या माध्यमातून मी तुम्हाला इन्व्हाइट करेन. त्यावेळी तुम्ही ज्यावेळी याल पलूसमध्ये त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की जवळपास 20,000 स्क्वेअर फूटचं जवळपास सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात दुसरं मोठं शोरूम ज्या ठिकाणी संपूर्णपणे टोटली ब्रँड्स विविध व्हरायटी तुम्हाला रेडी स्टॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हे शोरूम सुद्धा आम्ही विश्वजित सुरवंशी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक बिझनेस करत असताना हे फक्त मगाशी मी जसं म्हटलं एकटा-दुकटाचं काम नाही. प्रत्येकाची साथ आहे. जे पिलर्स आमचे आहेत, ते सुरुवातीला अनिल सुरवंशींसोबत काम केलेल्या व्यक्ती सुद्धा 10-15 वर्षांमध्ये आमचे सचिन गवळी म्हणून आहेत. म्हणजे बरेच लोक आहेत. बऱ्याच लोकांची नावं घेता येतील. या लोकांची नावं घेणं का गरजेचं आहे प्रामुख्यानं? कारण या लोकांनी हा बिझनेस उभा केला, ही चळवळ उभा केली आणि त्यातनं हे शोरूम उभा झालं आणि त्या लोकांची आम्हाला साथ आहे. त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलोय. नक्कीच सगळ्यांच्या सोबतीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याचसोबत तुमचं सनराईज रिसॉर्ट म्हणून खूप छान रिसॉर्ट आहे, जे एकदम युनिक रिसॉर्ट आहे, स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा.
चांदोली हे आपल्या शिराळा तालुक्याचं किंवा सातारा जिल्ह्याचं शेवटचं ठिकाण असं म्हणायला काही हरकत नाही. चांदोली हे हिल स्टेशन आहे. चांदोली या ठिकाणी डॅम आहे. चांदोली डॅमच्या माध्यमातून जवळपास 3 राज्यांना पाण्याचा सप्लाय होतो. या ठिकाणी आपण रिसॉर्ट उभा करत असताना पहिल्यांदा त्या ठिकाणची मी तुम्हाला भौगोलिक परिस्थिती सांगतो. चांदोली पासून ज्या ठिकाणी आपण रिसॉर्ट उभा केलं ते जे फॉरेस्ट आहे ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. अनेक लोक या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्हिजिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी फक्त एकच रिसॉर्ट गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये होतं. मागील काही दिवसांपूर्वी एक छोटं रिसॉर्ट त्या ठिकाणी झालं. परंतु एक युनिक आयडिया आमच्या पार्टनरच्या डोक्यामध्ये आली आणि त्यांनी त्या ठिकाणी एकही पाण्याचा थेंब रचना मॅडम त्या ठिकाणी नसताना जवळपास या ठिकाणी आता आपण 80 लोकांचं 17 रूम्स असणारं, ज्या ठिकाणी 4 ट्री हाऊस आहेत, एक वुड विला आहे, 7 डिलक्स रूम्स आहेत, असं एक मोठं रिसॉर्ट आम्ही या ठिकाणी उभा केलेलं आहे. आणि या रिसॉर्टचं जर का तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं की ट्री हाऊस आपण केलेले आहे. ट्री हाऊस ही कन्सेप्ट ही खूप युनिक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र किंवा किंबहुना महाराष्ट्रामध्ये ट्री हाऊस फार कमी आहेत. त्याचसोबत पूल विला. पूल विला तर म्हणजे रूमच्या आत आपण स्विमिंग टँक लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबत डॉर्मेटरी आहे. अनेक ग्रुप व्हिजिट असतात, अनेक स्टुडंट येत असतात, अनेकांना कमी बजेटमध्ये रूम्स अवेलेबल करून हव्या असतात. त्यासाठी आपण त्यांना डॉर्मेटरीचा ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे. म्हणजे एक रिसॉर्ट काय असू शकतं? रिसॉर्टमध्ये आलेली व्यक्ती ही फक्त एक अ, अ, म्हणजे मोठ्या घरची असू शकत नाही, तर एक सामान्य कुटुंबातली व्यक्ती जरी सुद्धा आली तरी ते आमच्या रिसॉर्टमध्ये राहू शकते. एवढं कमी पॅकेजमध्ये आणि एवढं हायटेक रिसॉर्ट आम्ही या ठिकाणी चांदोली येथे केलेलं आहे. परंतु या सगळ्या कामासाठी तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सने तुम्हाला कसं सपोर्ट केली त्याच्याबद्दल थोडं सांगा. जसं मगाशी मी म्हटलं, की एखादी व्यक्ती मोठी होत असताना सगळ्यात महत्वाचं जे काय असतं ते फॅमिली बॅकग्राऊंड असतो, फॅमिली बॅकअप असतो. माझ्या आई-वडिलांनी मला खूप चांगली साथ दिली. कुठल्याही प्रकारचा बिझनेसचा बॅकग्राऊंड हा माझ्या आई-वडिलांना नव्हता. कुठल्याही प्रकारचा फायनान्शियल सपोर्ट त्यांना एवढ्या मोठ्या बल्क क्वांटिटीमध्ये आपण मटेरियल पर्चेस करत असताना फायनान्शियल बॅकअप लागतो. तो सुद्धा कमी प्रमाणात होता. परंतु कधीही माझ्या आई-वडिलांनी मला असं नाही म्हटलं, की "बाबा तू करू शकत नाही किंवा तू करू करू शकणार नाही." माझ्या पार्टनरचं पण तेच म्हणणं होतं, की तुम्ही फक्त सुरुवात करा. ज्यावेळी तुम्ही सुरुवात कराल, त्यावेळी तुम्हाला त्याचा त्याची सुरुवात झाली, की तुम्ही पुढं त्या गोष्टी करू शकत असता आणि त्या गोष्टी तुम्हाला करताना तुम्हाला तो एक आनंद मिळत असतो. हे करत असताना माझ्या अनेक मित्र आहेत, माझ्या अनेक रिलेटिव्हज आहेत. अनेकांनी मला साथ दिली आणि त्या साथीच्या मुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकलो. यामध्ये अर्थसंकेतचं पण खूप मोठं योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, की रचना मॅडम किंवा अमित सरांची आणि माझी ओळख 2014 पासूनची आहे. या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये अर्थसंकेतचं आमच्या बिझनेससाठी किंवा माझ्यासाठीचं योगदान खूप मोठं आहे. मला त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व केलं. त्या ठिकाणी मला इन्व्हॉल्व करून त्यांनी अनेक उद्योजकांची ओळख करून दिली. पुण्याच्या दिवाळी पहाटेच्या निमित्तानं मला 2019 मध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलं. त्या ठिकाणी मला त्यांनी निमंत्रित करून एक वेगळा मान-सन्मान दिला. त्या ठिकाणी मला बिझनेस काय असू शकतो किंवा कशा पद्धतीनं पुढे नेता येऊ शकतो आणि अनेक मराठी उद्योजकांची ओळख मला या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे प्रवाहामध्ये असे अनेक लोक आलेली आहेत, की ज्यांच्यामुळे आज आपण इथवर पोहोचू शकतोय. त्यामुळं फॅमिली असू दे, अनेक माझे मित्र असू देत, तुमच्यासारख्या अनेक संस्था असू देत, या सगळ्यांचं योगदान आपल्या या बिझनेसमध्ये आणि आपल्या वाटचालीमध्ये 100% आहे. याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं प्रामाणिकपणे तुम्हाला धन्यवाद आमच्या सगळ्यांच्या टीमच्या वतीने देतो. तुमचा जो व्यवसाय आहे तो पार्टनरशिपचा व्यवसाय होता. तर तुमचे पार्टनर जे आहेत तर त्यांचं आयुष्याचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर कसा झालाय त्याच्याबद्दल थोडं सांगा. खरं सांगायचं झालं तर मागच्याच 2 महिन्यापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये ते एक्सपायर झाले. अनिल सूर्यवंशी ही एक व्यक्ती अशी होती, की ज्यांचं योगदान माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. बिझनेस पार्टनर म्हणून सोडा, ते एक घरची व्यक्ती म्हणून माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे खूप मोलाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आजही त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही पुढे जात असतो, पुढे वाटचाल करत असतो. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातनं येत असताना, हालाखीचे दिवस काढत असताना त्यांनी अनेक गोष्टी उभा केल्या. उभा करत असताना त्यांनी हा विचार कधी केला नाही, की पुढं काय होईल किंवा पुढं कशा पद्धतीनं जाता येईल. परंतु उभा करणं हे त्यांचं मेन ध्येय असायचं. त्यातनं मी मगाशी जसं सांगितलं, तसं पुणे शहरामध्ये आपण शोरूम उभा केली, पलूसमध्ये उभा केली आणि सांगायला मला आवडेल,
जसं तुम्ही उद्योग चळवळीतनं उद्योजक लोकांना समोर आणताय, त्यांनी उद्योजक ऍक्च्युअली घडवण्याचं काम केलं. कारण महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 दुकानं उभी राहिली. आमच्या नुसत्या पलूस तालुक्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये 10 ते 12 दुकानं उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचसोबत त्यांचा इम्पॅक्ट जर का मला अजून जर का खऱ्या अर्थानं सांगायचं झाला, तर कशा पद्धतीने बिझनेस रन होऊ शकतो. एक मायनर मायनर गोष्टी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, की बिझनेसमध्ये मालक म्हणून चालत नाही. तुम्हाला कामगार म्हणून राहावं लागतं. तुमचे मालक तुमचे लेबर्स आहेत. तुमचे मालक म्हणजे तुमचे कस्टमर आहेत. हे प्रामुख्यानं त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी असायचं. डिसाईड फोकस ऍक्ट हा त्यांच्या डोक्यामधला एक नेहमीचा शब्द असायचा, की एखादी गोष्ट जर का तुम्ही डिसाईड केली तर त्यावर फोकस करून ते ऍक्ट केली तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी अचीव्ह करणं अवघड नाही. हे त्यांचं प्रामाणिकपणे सांगणं असायचं. आणि अतिशय डीपमध्ये जाऊन कुठल्याही गोष्टीचं नॉलेज घेतलं, त्या गोष्टीवर प्रेम केलं, जर का तुम्ही फरशीवर प्रेम केलं, ग्रानाइटवर प्रेम केलं, तर तुम्हाला ती गोष्ट पुढे नेण्यासाठी ती वस्तू न म्हणता ती एक आपल्यासोबतचं म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आपण त्याच्याशी एवढं समरूप झालं पाहिजे, की त्या गोष्टीनं तुम्हाला पुढे नेता आलं पाहिजे, असं त्यांचं नेहमीचं सांगणं असायचं. उद्योग करत असतानाच तुम्ही समाजकार्य देखील खूप करता आणि ते देखील अधिक लहान वयापासून तुम्ही करत आहात, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना थोडंसं वक्तृत्व चांगलं आहे, असं काही लोकांना वाटलं आणि म्हणून मला संधी मिळाली. मराठा आरक्षण चळवळीमध्ये मी, सुरेश पाटील, उमेश कुरळपकर आणि बरेच इथले आमची लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मराठा आरक्षणाचा आवाज नव्हता, त्यावेळी आम्ही 10 ते 15 वर्षांपूर्वी मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून मला अनेक ठिकाणी जायला मिळालं. त्याचनंतर शेतकरी चळवळीच्या माध्यमातून ऊस दर असू दे, एफआरपी लढा असू दे, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मला चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये फिरता आलं. त्याचसोबत पुढं शालेय जीवनामध्ये माझं डिग्री असू दे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असू दे, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मला घेऊन विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनामध्ये मला किंवा कॉलेजच्या लाईफमध्ये मला पुढे जाता आलं. त्यासोबत भगवानराव साळुंखे शिक्षक आमदार यांच्या माध्यमातून शिक्षक चळवळीच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचता आलं. उद्योग चळवळीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अर्थसंख्येच्या माध्यमातून असू दे किंवा इतर उद्योजकांच्या माध्यमातून असू दे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कशी करता येऊ शकेल हे मला तुमच्याकडनं शिकता आलं. अनेक प्रवाहामध्ये मला अनेक लोकांनी साथ दिली आणि त्यामुळे मी फ्रंटला येऊ शकलो. आणि अनेक भागांमध्ये फिरल्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली, की कुठं ना कुठेतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन समाजाला देता आलं पाहिजे. कारण ज्या समाजामध्ये आपण राहतोय, त्या समाजाचं आपण देणं लागतो. त्यामुळं थोडंसं का होईना, थोडं थोडं आपण एक खारीचा वाटा जरी उचलला, तरी आपलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला देता येऊ शकेल. ही भावना मी माझ्या मनामध्ये ठेवली आणि याचंच मला फळ 2019 मध्ये मिळालं. मला सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते हॉटेल सयाज जे कोल्हापूर येथे समाजरत्न हा पुरस्कार मिळाला. पुढं उद्योगरत्न हा पुरस्कार मला युवा संसदेमध्ये पुण्यामध्ये मिळाला. त्या युवा संसदेमध्ये माझ्यासोबतचे स्टेज चेअर करणारे जवळपास त्या युवा संसदेला 23 आमदार, 7 खासदार आणि 2 उपमुख्यमंत्री होते. आणि त्या वक्त्यांमध्ये माझ्यासारखा ज्याचं कर्तृत्व तसं म्हटलं तर त्यांच्यासमोर शून्य आहे, अशी व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी होती. मला बोलता आलं. मला अनेक युथ समोर, हजारो मुलांसमोर मला 15 ते 20 मिनिटाचा भाषणाचा टाइम स्पॅन दिलेला होता. जसं तुम्ही मला संधी दिली, तसं त्यांनीही मला संधी दिली होती. त्यामुळे जे आपण पेरतोय त्याचं उगवतंय चांगलं, हे मला माहिती आहे. आणि ही सुद्धा शिकवण ही माझ्या बिझनेस पार्टनरच मला दिलेली होती. कारण पेरल्याशिवाय उगवत नाही. चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं. ही भावना आम्ही आमच्या मनामध्ये ठेवून काम करतोय. काय करतोय हे माहित नाही, पण जे करतोय ते परफेक्टली करायचंय आणि जे करतोय ते प्रामाणिक करायचंय. हे ही शिकवण माझ्या आई वडिलांची असू दे, माझ्या पार्टनरची असू दे किंवा माझ्या मित्रांची असू दे, ही घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज आय एम नॉट परफेक्ट, बट आय एम ट्राईंग टू बी परफेक्ट. या पद्धतीनं आमचं ध्येय आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे काय करता येईल ते आमच्या अनेक उद्योजकांसाठी असू दे, अनेक मित्रांसाठी असू दे, आम्ही करण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न विचारेन, की ग्रामीण भागातले जे तरुण आहेत, ते नोकरी व्यवसायासाठी शहराकडे येत आहेत. पण तुम्ही तिथेच राहून स्वतःचा उद्योग करत आहात. तर अशा तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खरं सांगायचं झालं तर माझा बॅकग्राऊंड सामान्य. सामान्य कुटुंबातनं मोठं होत असताना मला एक गोष्ट लक्षात आली, की बिझनेस करायचं म्हटलं की अनेकांच्या डोक्यात पहिल्यांदा हा प्रश्न येतो, की भांडवल कुठून उभा करणार? ज्याला आपण कॅपिटल म्हणतो.
तर कॅपिटल उभा करणं हे काय फार अवघड नसतं. पहिल्यांदा ज्यांना बिझनेस करायचं त्या तरुणांना, त्या तरुण मित्रांना मी एवढं सांगेन की पहिल्यांदा तुम्ही तुमचा आयटर स्ट्रॉंग करा. इन्कम टॅक्स रिटर्न हे फाईल करणं खूप गरजेचं असतं. कारण फायनान्शियल लिटरसी जसं अर्थसंख्येच्या माध्यमातून तुम्ही करताय, तसं मी पण माझ्या मित्रांना सांगू शकेन की उद्योग मोठा करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी फायनान्शियल बॅकअप मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला काय असं नसतं की माझ्याकडे काय नाही आणि मी काय करू शकत नाही. अनेक सरकारी योजना आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असू दे, एमएसएमईच्या माध्यमातून आज आपल्याला अनेक लोकांना, अनेक उद्योजकांना लोन मिळू शकते. जिल्हा उद्योग समूह आहेत. या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, या लोकांशी आपण भेटलं पाहिजे, त्या लोकांना आपण भेटून आपलं प्रपोजल दिलं पाहिजे. मग आपल्याला फायनान्स उभा होऊ शकतो. आणि मग फायनान्स उभा झाला की ऑटोमॅटिक आपल्याला जो कॉन्फिडन्स येतो, त्या कॉन्फिडन्सच्या माध्यमातून आपण आपला बिझनेस पुढे रन करू शकतो. स्टार्टअप केल्याशिवाय स्टार्टअप होत नाही. डोक्यातलं इम्प्लिमेंट करणं हे गरजेचं आहे. इम्प्लिमेंटेशन हा जीवनाचा पार्ट आहे. कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंट केली तर आपल्याला 100% सक्सेस मिळू शकतो. त्यामुळं आलेली डोक्यातली आयडिया ही लोकांपर्यंत बोललं पाहिजे, शेअर केली पाहिजे, लोकांना सांगितली पाहिजे. तरुणांना सांगितली पाहिजे, मित्रांना सांगितली पाहिजे. कुठं ना कुठेतरी मार्ग मिळत असतो. सीए कडे गेलं पाहिजे, बँकेत गेलं पाहिजे, जिल्हा उद्योग समूहामध्ये गेलं पाहिजे. आणि मग अशा वेळी आपण ज्यावेळी धडपड करतो, त्या धडपडीच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी हातामध्ये मिळत असतं आणि मग हा उद्योग उभा राहत असतो. त्यामुळे तरुणांना मी एवढं सांगेन, फ्रस्ट्रेट होऊ नका. उद्योग हा खूप मोठा आपल्याला करत असतो. जॉबमध्ये अडकून राहण्यापेक्षा, दुसऱ्यासाठी जॉब करण्यापेक्षा स्वतःच्या बिझनेसमध्ये एक जॉब पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही काम करा. 100% सक्सेसफुल झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. हे माझं तरुण उद्योजकांना आव्हान आहे. धन्यवाद. खूप कमी वयामध्ये तुम्ही अनेक कार्य करत आहात आणि अनेक लोकांना प्रेरणा देत आहात. असेच कार्य करत राहा. आणि 365 दिवस, 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. थँक्यू.